तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे की डे नाईट सेन्सर आहे की जो लाईट ऑन ऑफ करायला, ऑटोमॅटिक ऑन ऑफ करायला आपल्याला मदत करणार आहे। मग याचा उपयोग आपण भरपूर ठिकाणी करू शकतो। म्हणजे अशा ठिकाणी की गार्डनची लाईट आहे किंवा घरासमोरील बाहेरील लाईट आहे की जिथे आपल्याला किंवा लाईटचा पोल आहे, डांब आहे, खांबा आहे, त्याच्यावरती बल्ब आहे आणि तिथे ऑन ऑफ करायला आपल्याला डायरेक्ट जावं लागतं किंवा पावसाळ्यामध्ये पावसाचा भीतीमुळे आपण करंट लागण्याची शक्यता असते। तर तिथे सुद्धा आपण डायरेक्ट स्विचचा वापर न करता, म्हणजे आपण कॉन्टॅक्टमध्ये न येता ज्यावेळेला नाईट होईल त्यावेळेला बल्ब ऑटोमॅटिक ऑन होईल आणि ज्या वेळेला सकाळ होईल म्हणजे उजेड होईल त्यावेळेला ऑटोमॅटिक स्विच आपला ऑफ होईल। तर आपण पहिल्यांदा बॉक्समधून त्याला बाहेर काढून घेऊया। आपण ह्याचा भरपूर ठिकाणी उपयोग करू शकतो। तर मी बॉक्स इथं खाली ठेवून देतो। आणखीन आता बॉक्सचं वजन का उलट आहे, हां असे बॉक्स असणार त्याचे। तर आपण त्याच्यातलं काढून जर घेतलं तर त्याच्यामध्ये हा असा तो डिव्हाइस आहे की ज्याचा उपयोग करून आपण लाईट ऑटोमॅटिक ऑन ऑफ करू शकतो। तर त्याच्यामध्ये अशा कलरचे वायर आहेत, पण तुम्हाला माहिती नाही की कुठला कलर कुठे आहे। तर इनपुट इकडून द्यायचं आहे त्याला आणि फेज न्यूट्रल इकडं दिलं की इकडं आपण त्याचा आउटपुट घेऊ शकतो, सिंगल फेज ऑन ऑफ, आणि न्यूट्रल आपण परत इकडून ह्याला जम्प टाकून घ्यायचं। मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याचं प्रॅक्टिकल करून दाखवेल। आणि जवळपास 500 ते 600 वॉटपर्यंत ह्याचा लोड घेऊ शकतो आपण आणि 2 ते 3 एम्पियरपर्यंतच आपण ह्याला फक्त करंटचा लोड देऊ शकतो। नाहीतर मग जास्त लोड दिला तर डिव्हाइस आपलं खराब होईल। तर ह्याचा उपयोग तुम्ही मला कमेंट करून सांगा की आपण ह्याचा उपयोग कुठे कुठे करू शकतो। मी फक्त लाईटच्या पोलवर ह्याचा उपयोग करणार आहे, त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला मी बनवून दाखवेल। तर ठीक आहे मित्रांनो, तर हा आपला जो डे नाईट सेन्सर आहे। तर सेन्सरची पूर्ण बिल्ड क्वालिटी प्लास्टिक मटेरियल आहे। आणखीन वर आपल्याला हँग करण्यासाठी स्टीलची पट्टी दिली आहे। आणखीन ह्याला आपण पावसामध्ये जास्त मोठ्या पावसामध्ये जर असेल तर पाणी जाऊन खराब होऊ शकतं। तर आपण ज्या वेळेला यूज करून ह्याला त्यावेळेला आपण कवर, प्लास्टिकचं बॉटल किंवा काहीतरी वरून त्याला कवर घालू। आणखीन मी तुम्हाला मल्टीमीटरवर चेक करून दाखवतो की कंटिन्युटी वगैरे येते का, कारण की याला 3च वायर आहेत। तर 2 वायरला आपण इनपुट दिल्यावर एका वायरचाच फक्त इनपुट आउटपुट बाहेर निघणार, म्हणजे फक्त फेज ऑन ऑफ होणार जसं की स्विचमध्ये होतं। आणि ते फेजचा उपयोग करून आपण बल्ब ऑन ऑफ करू शकतो आणि त्या बल्बला न्यूट्रल इथूनच जम्प टाकून घेऊ शकतो। तर मी पहिल्यांदा चेक करतो की ह्याच्यामध्ये दुसरं काही नाही की ऑन ऑफ करायला एक सेन्सर आहे। आणखीन जो लोड आहे आपला म्हणजे बल्ब वगैरे, तर तो बल्ब ऑन किंवा ऑफ याला एक रिले असतो आतमध्ये। तर मी मल्टीमीटरला लावून बघतो की कंटिन्युटी वगैरे काय भेटते आपल्याला। तर ऑटो मोडमध्ये ऑटोमॅटिक गेलं आहे आपण मल्टीमीटरला। तर मी काय करतो की पहिल्यांदा जिथे इनपुट द्यायचे त्या गोष्टी मी चेक करतो। Resistance measurement. Auto mode.
ते रेजिस्टन्स मेजरमेंट होत नाही, पण तिथं रेजिस्टन्स दाखवते. आणखीन ज्या ठिकाणी हॅलो लुसी, ऑटो मोड. तर आता बघा, जे आउटपुट आहे ती सध्या ओपन आहे, म्हणजे रिले ऑफ असल्यामुळं कंटिन्युटी दाखवत नाही. तर असं आहे, म्हणजे त्याचे आउटपुट म्हणजे स्विच ज्याप्रमाणे बंद केल्यानंतरनं पुढे सप्लाय वगैरे काय सुद्धा जात नाही, त्याप्रमाणे आता सध्या बंद कंडिशनमध्ये. आणि ज्या वेळेला आपण पॉवर देईन ह्याला, आणि पॉवर दिल्यानंतरनं ज्या वेळेला संध्याकाळ होईल त्यावेळेला सेन्सर ॲक्टिवेट होणार, तो रिलेला पॉवर देणार आणि नंतरनं फेज पुढे आपल्याला भेटणार. तर आपल्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचं डायरेक्ट प्रॅक्टिकल पहिल्यांदा घरी करणार आहे, आणि नंतरनं मग लाईटच्या पोलवरती हा सेन्सर बसवणार आहे. तर येणाऱ्या समोरच्या पुढच्या व्हिडिओ बघाय विसरू नका. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, सर्वांना शेअर करा, आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करा. ठीक आहे, धन्यवाद.